नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक शिक्षक बंधू भगिनींनो, राज्यस्तरीय ATS प्रज्ञाशोध परीक्षा 2024 ची इयत्ता दुसरीची भाषा आणि गणिताची उत्तरसूची आपण पाहणार आहोत। एकूण प्रश्न आहेत 50 100 गुणांसाठी। पाहूया विभाग 1 भाषा, प्रश्न 20 गुण 40। खालील उतारा काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांना पर्याय वर्तुळ आपल्याला ठळक करायला सांगितलेलं होतं। तर उत्तर आपण वाचलाच असेल। पाहूया प्रश्न पहिला, उतार्यातील माहिती सांगणारा मी कोण आहे? पर्याय क्रमांक 3 दूरदर्शन। प्रश्न दुसरा, खालीलपैकी निसर्गरम्य ठिकाण कोणते? पर्याय क्रमांक 2 जंगलातील धबधबा। प्रश्न तिसरा, कोणती गोष्ट ठेवू नका असे उतार्यात सांगितले आहे? पर्याय क्रमांक 1 मोठा आवाज। प्रश्न 4 ते 6, खालील कविता वाचून कवितेवर आधारित प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। कविता काळजीपूर्वक वाचलेली असेलच तर ते आपण पाहूया। प्रश्न चौथा, मुलगा कोणाबरोबर नाचणार आहे? पर्याय क्रमांक 2 बाहुली। प्रश्न 5वा, मुलगा आईला खालीलपैकी काय मागतो आहे? पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर, कारण कवितेमध्ये विमान, बंदूक आणि मोटार या सगळ्या गोष्टी असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर हे उत्तर योग्य आहे। प्रश्न क्रमांक 6, कवितेत विमान चालवणारा यासाठी कोणता शब्द वापरण्यात आलेला आहे? पर्याय क्रमांक 4 पायलट। प्रश्न 7 आणि 8, खालील संवाद वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा। संवाद आपण बघूया। नव्या स्वयंपाकीण बाई पोळ्या करून वाढण्यासाठी टेबलवर आणल्या। स्वयंपाकीण बाईंनी वाढलेली पोळी पाहून राधा काकू म्हणाल्या, अहो लक्ष्मीबाई, एवढं तूप पोळीला लावलं तर दिवाळं निघेल आमचं। चुकून झालं बाईसाहेब। चुकून झालं म्हणजे? असं कसं काय झालं? म्हणजे बाईसाहेब, चुकून माझी पोळी तुम्हाला वाढण्यात आली वाटतं, लक्ष्मीबाई म्हणाल्या। प्रश्न 7वा, स्वयंपाक करणाऱ्या बाईचे नाव काय होते? पर्याय क्रमांक 2 लक्ष्मीबाई। प्रश्न 8वा, संवादात किती व्यक्तींनी सहभाग घेतला? पर्याय क्रमांक 3 2 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 9 ते 11, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा। प्रश्न 9 पाहूया। डॅश डॅश हा पक्षी पिंजऱ्यात राहतो। पर्याय क्रमांक 1 पोपट। प्रश्न 10, त्याच्या मादीला टिंबटिंब म्हणतात। पर्याय क्रमांक 4 पोपटीन। प्रश्न 11, पोपटाची चोच डॅश डॅश रंगाची असते। पर्याय क्रमांक 4 लाल। प्रश्न 12, आकाश नियमित व्यायाम करतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा। पर्याय क्रमांक 3 नाम। प्रश्न 13, प्रियांशीला लाल गुलाब खूप आवडते। आता याच्यामध्ये अधोरेखित केलेला नाही आणि प्रश्न हे अर्धवट आहे, त्यामुळे हा प्रश्न चुकीचा आहे। प्रश्न 14, खालील वाक्यात किती प्रकारच्या विरामचिन्हांचा वापर केलेला आहे? यामध्ये आहे पर्याय क्रमांक 4 2 हे उत्तर बरोबर आहे, कारण याच्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह आणि पूर्णविराम ह्या 2 चिन्हांचा वापर केलेला आहे। प्रश्न 15, जसा घंटांचा घणघणाट तसा पाण्याचा खळखळाट। पर्याय क्रमांक 2। प्रश्न 16, श का प्र ही अक्षरे जुळवून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो? पर्याय क्रमांक 1 प्रकाश। प्रश्न 17, स्वतःचा फायदा पाहणारा या शब्दसमूहाबद्दल येणारा शब्द पर्यायातून शोधा। पर्याय क्रमांक 3 स्वार्थी। प्रश्न 18, मोठ्या भावाला पत्र लिहिताना कोणता मायना वापराल? पर्याय क्रमांक 1 तीर्थरूप। प्रश्न 19, खालील अर्थाची योग्य म्हण पर्यायातून शोधा। बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो। पर्याय क्रमांक 2 बळी तो कानपिळी। प्रश्न क्रमांक 20, म्हातारा मनुष्य या अर्थासाठी कोणता अलंकारिक शब्द वापरता येईल? पर्याय क्रमांक 1 पिकले पान। विभाग 2 गणित, प्रश्न 30 60 गुणांसाठी। पाहूया प्रश्न 21, 81 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? पर्याय क्रमांक 2 22। खालील सर्वात लहान संख्या कोणती? पर्याय क्रमांक 3 2 दशक 9 एकक 29 ही संख्या या सर्वांमध्ये लहान आहे। प्रश्न 23, 48 अधिक डॅश डॅश बरोबर 79 रिकाम्या चौकटीतील योग्य संख्या पर्यायातून शोधा। पर्याय क्रमांक 2 48 मध्ये 31 ची बेरीज केल्यानंतर 79 एवढं उत्तर आपल्याला मिळेल। प्रश्न 24, 5 गुणिले 6 बरोबर 30 या गुणाकारात गुणक किती आहे? पर्याय क्रमांक 2 6 हा गुणक आहे। प्रश्न 25, एका रांगेत 32 मुले होती, त्यात आणखीन 19 मुले येऊन उभी राहिली तर रांगेत एकूण किती मुले राहिली? अर्थातच आपल्याला 32 आणि 29 ची बेरीज करायची आहे आणि उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 51। प्रश्न 26, पुढील आकृतीत किती आयत आहेत? आयत मोजले असता आपल्याला लक्षात येईल की आकृतीमध्ये 5 आयत आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्यांची बेरीज 20 येत नाही असं विचारलेलं आहे आणि पर्याय क्रमांक 1 14 अधिक 7 याची बेरीज आपल्याला 21 आलेली मिळते, त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न 28, खालीलपैकी चौरसाची आकृती कोणती? पर्याय क्रमांक 4 मधील आकृती चौरसाची आहे। प्रश्न 29, 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 बरोबर किती? पर्याय क्रमांक 3 3 ची बेरीज आपण 5 वेळा केलेली आहे, म्हणजेच 3 गुणिले 5 आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे। प्रश्न 30, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्यांचा चढता क्रम योग्य आहे?
पर्याय क्रमांक 4 56, 58, 69 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 31 पाहूया. 1 ते 100 या संख्यांमध्ये 1 हा अंक किती वेळा येतो? पर्याय क्रमांक 2 21. प्रश्न 32 रामजवळ रुपये आहेत, त्याला 25 रुपये बक्षीस मिळाले तर त्याच्याजवळ एकूण किती रुपये आहेत? पर्याय क्रमांक 4 अधिक 25. प्रश्न 33 पाहूया. 8 व 7 हे अंक एक एकदाच वापरून 80 पेक्षा लहान किती संख्या तयार होतील? पर्याय क्रमांक 3 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 34 शेजारील बेरजेच्या उदाहरणात स्टारच्या जागी कोणता समान अंक आहे तो पर्यायातून शोधायचा आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 7. 7 अधिक 7 14, हातच्याले 1, 4 आणि 2 6 आणि 7 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 35 आयताला डॅश डॅश शिरोबिंदू असतात. पर्याय क्रमांक 4 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 36 7 दशक 2 एकक वजा 5 दशक बरोबर किती? म्हणजेच 72 वजा 50 करायचं आहे. उत्तर येतं 22 म्हणजे पर्याय क्रमांक 2 22 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 37 जोकर टोपीचा आकार डॅश डॅश असतो. पर्याय क्रमांक 3 शंकू. प्रश्न 38 अग्रहायण महिन्यात किती दिवस असतात? पर्याय क्रमांक 30 3 हे तिसरं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 39 25 सेंटीमीटर किती वेळा घेतल्यावर 1 मीटर तयार होतो? पर्याय क्रमांक 3 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 40 किराणा मालाच्या दुकानामध्ये स्टार 8 किलो साखर आहे, त्यातील 36 किलो साखर विकली व 52 किलो साखर शिल्लक राहिली तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 8 हे उत्तर बरोबर येतं, कारण 88 किलो साखर आहे, त्यातली 36 किलो विकल्यानंतर आपण वजाबाकी केल्यानंतर आपल्याला 52 किलो शिल्लक साखर मिळते. त्यामुळे स्टारच्या जागी पर्याय क्रमांक 2 8 हे उत्तर बरोबर येतं. प्रश्न 41 शेजारील साधनाचा डॅश डॅश मोजण्यासाठी वापर करतात. पर्याय क्रमांक 4 वस्तुमान. प्रश्न 42 बरोबर पर्याय ओळखा. 50 रुपये म्हणजे डॅश डॅश. पर्याय क्रमांक 1 10 रुपयाच्या 5 नोटा. प्रश्न 43 शनिवारी 8 तारीख असल्यास 15 दिवसानंतरच्या दिवशी कोणता वार असेल? पर्याय क्रमांक 4 सोमवार. प्रश्न 44 खालील पर्यायातून चुकीचे विधान कोणते? पर्याय क्रमांक 1 चौरसाला 3 बाजू असतात. हे विधान चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी बरोबर दिनांक असलेला पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 3 31 जानेवारी. खालील आकृतिबंध पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय शोधा. तर आपण पाहू शकतो आकृतिबंधामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार असं चिन्ह दिलेलं आहे आणि 2 चिन्ह तिसऱ्या आकृतीमध्ये गाळलेली आहेत आणि ती आहेत पर्याय क्रमांक 2 मधील वजा आणि भागिलेचं चिन्ह. प्रश्न क्रमांक 47 7 गुणिले 0 आणि 0 अधिक 7 या रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह आपल्याला वापरायचं आहे, तर पर्याय क्रमांक 2चं चिन्ह तिथं येणार आहे. प्रश्न क्रमांक 48 23 पासून 28 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 31 पासून 33 पर्यंतच्या संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? पर्याय क्रमांक 2 57. प्रश्न 49 2 तास 45 मिनिटे बरोबर किती मिनिटे? पर्याय क्रमांक 1 165 मिनिटे हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 50 सोबतच्या आकृतीला किती कडा आहेत? इथे आपण पाहू शकतो शंकूची आकृती आहे आणि याला पर्याय क्रमांक 2 1 हे उत्तराचे योग्य आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि आणखीन आपल्याला इतर इयत्तेचे व्हिडिओ पाहायचे असतील तरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.